जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. हा, आजचे जे अभंग आलेत ते असे परत तुकारामांमध्येचे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण असतं भक्ती आणि ज्ञान. त्याचेच आहेत, पण ते थोडे ज्ञानाच्या बाजूने जास्त आहेत. सुरुवातीचा अभंग भक्तीचा आहे. पुराणीचा रस भक्तीचा म्हणजे इतका भक्तीचा आहे की तो भागवतावरच आधारित असा, भागवताची आठवण करून लिहिलेला असा अभंग आहे. पुराणींचा इतिहास गोड रस सेविला. हा जो पुराणीचं कौतुक आहे ते ज्ञानांना नाही कौतुक, हे भक्तांनाच कौतुक आहे पुराणांना. आणि त्या पुराणामध्ये भागवत पुराण सर्वश्रेष्ठ. इतकं श्रेष्ठ की वेदांत्यांना सुद्धा, आज कोणतेही वेदांती स्वामी जर तुम्ही बघितले, महंत बघितले, तर त्यांना भागवताच्या वर काही ना काही बोलायला लागतं. कारण भागवतामध्ये सुद्धा वेदस्तुती केलेलीच आहे. वेदाला सोडून नाही आहे ना भागवत किंवा भक्ती. त्यामुळे वेदस्तुती केलेली आहे. त्या वेदस्तुतीचे अभंग आहेत, सॉरी श्लोक आहेत भागवतामधले. त्याच्यावर कॉमेंट्री केली जाते वेदांत्यांच्याकडून सुद्धा, ज्ञानी. एवढं भागवताचं लोकप्रियता आहे. तर हा तर भागवताचं प्रेमच आहे. भक्तांना भागवत हाच त्यांची गीता आहे, भागवत हाच त्यांचे वेद आहेत, भागवत हाच त्यांचा वेदांत. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. नवती हे आहाच बोल, मोकळे फोल कवित्व. आता आहाच म्हणजे काय? व्यर्थ. व्यर्थ बोल नव्हते हो पुराणीच्या. आपण पुराणीची वानगी म्हणून, पुराणीची वांगी असं म्हणतो आपण, पुराणीची वांगी पुराणात ठेवा, असा असा आमच्याकडे चेष्टेनं बोलायचं पद्धत आहे मराठीमध्ये. तर ते वांगी म्हणजे वांगी नाही, ते वानगी आहे, दृष्टांत आहेत. पुराणातली वानगी पुराणात, पुराणातले दृष्टांत पुराणात, असं आत्ताचा मराठीमध्ये म्हणायची पद्धत आहे. तुकारामांच्या वेळी तशी नव्हती. मुख्य म्हणजे तुकारामांचा पूर्ण विश्वास पुराणावर होता. म्हणून तर पुराणीचा रस, पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. नवती हे आहाच बोल. आहाच म्हणजे व्यर्थ नव्हते बोल. तुम्ही मस्त वापराल पुराणाची वांगी, हे शब्द आणि शब्द खरा आहे असा माझा अनुभव आहे. नवती हे आहाच बोल, मोकळे फोल कवित्व. काहीतरी कविता करायच्या म्हणून केलेल्या कविता नाही आहेत पुराण. त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. आणि म्हणून तो माझ्यासाठी फार फार मोलाचा आहे. मग केव्हा तो मोलाचा असतो? तुम्ही फक्त मेंटली जर घेतलं, मेंदूकडनं घेतलं, तर तुम्हाला वाटतं हा ठीक आहे, काहीतरी भक्त असतंय, भक्ती असते, काय देव असतोय, काहीतरी असते भानगड, आपल्याला काय त्याच्याशी करायचं. तसं नाही आहे. तुम्हाला जर भाव असेल तर पुराणं कळतील, भाव नसेल तर तुम्हाला काहीच कळणार नाही. भावे घ्या रे, भावे घ्या रे, हे दोनदा परत परत सांगतात. भावे घ्या रे, भावे घ्या रे, एकदा जा रे पंढरी. एकदा फक्त पंढरीला जा आणि भावानं पंढरीला जा, तुम्ही परत येणार नाही. भावे घ्या रे, भावे घ्या रे, एकदा जा रे पंढरीये. भाग्य आले ती मनुष्य देहा. कसं समजावून सांगतात आपल्याला? हे भाग्य लागतं मनुष्य देहाला यायचं, त्याचं कल्याण करायचं असेल तर आता परत ज्ञानाच्या भानगडीत पडू नका, तंत्राच्या भानगडीत पडू नका. भक्ती तुम्हाला दिलेली आहे. भावे घ्या रे, भावे घ्या रे, एकदा जा रे पंढरीये. भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. मनुष्याच्या देहात यायचं आणि विठ्ठलाला न पाहताच मरून जायचं, असं करंटेपणा करू नका. आणि हा विठ्ठल दिसणारा विठ्ठल आहे, हा सखा होणारा विठ्ठल आहे. फक्त भावे घ्या रे, भावे नाम घ्या, की तो विठ्ठल तुम्हाला दिसेल. भावे घ्या रे, भावे घ्या रे, एकदा जा रे पंढरीये. भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. पाप पुण्य करील झाडा. तुमचं पाप पुण्य सगळं सरून जाईल हो, तुम्ही त्याच्या पलीकडे जाल. फक्त भावानं याचं नाम घ्या. पाप पुण्य करील झाडा, जाईल पीडा जन्माची. जन्माची पीडा निघून जाईल तुमची. म्हणजे जन्म ही पीडा आहे असं हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे. आपली जिगीविषय एवढी असते की जन्म, आम्ही पीडा मान, जन्म परत परत सातो जन्मी काय काय करायचं, कोणत्या जन्मात काय करायचं, असं जन्म पाहिजेच आम्ही म्हणतो. जन्माची अखेर व्हायला नाही पाहिजे, पुन्हा पुन्हा जन्म पाहिजे. जाईल पीडा जन्माची, घ्यावी हाती टाळ दिंडी. ह्या भक्ताचं कसं लक्षण आहे बघा. घ्यावी हाती टाळ दिंडी, गावे तोंडी गुणवाद. हे परमेश्वराचे गुण आहेत ना, त्याचे अनेक अनुवाद करावे, त्याची स्तुती करावी आणि रमवून जावं त्या भक्तीमध्ये. बाय दुसरं काही नको. आणि विठ्ठल दिसणारच तुम्हाला. आणि मनुष्य देहाला आल्यानंतर दुसरं काय करायचं आहे? विठ्ठल बघण्यासाठीच तर आपण मनुष्याच्या देहामध्ये आहोत. तुका म्हणे घटापटा. आता हे फार, हे वेदांत्यांना दिलेली जाता जाता कोपरखळी आहे. घटापटा म्हणजे घट आणि पट. हे दृष्टांत वेदांतामध्ये कायम दिले जातात. घट म्हणजे काय? तर घट म्हणजे घागर आहे. तर घागरीतला, घटातला आकाश, मठातला आकाश, हे हे ह्यामध्ये फरक नाही. घटाकाश आणि मठाकाश हे एकच आहे. त्यामुळे जीव म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यात फरक नाही, हे सांगायला वेदांत हा घटाचा हे दृष्टांत सांगतात. घट आणि पट म्हणजे काय? तर पट म्हणजे कापड.
तर कापड जे असतं, कापड हे सुतानी बनलेलं असतं, तर तो धागा आणि पट यात वेगळं नाही, असं 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 सांगायचं. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो हे एकच आहे असं सांगण्यासाठी ते घटाचा आणि पटाचा दृष्टांत देतात वेदांती. ते तुकारामांना माहित आहे. तुकारामांनी वेदांत कधी केला नसला तरी सगळं काही ऐकलेलं आहे. तुका म्हणे घटापटा न लगे वाटा शोधाव्या. हे असल्या वाटेला तुम्हाला जायलाच लागणार नाही. घट काय पट काय काही तुम्हाला नाही कळलं तरी चालेल. तुम्हाला विठोबाचं गोड नाम आहे ते तेवढं घ्या आणि ते भावे घ्या म्हणजे झालं. आता हा पूर्ण भक्तीचा अभंग झाल्यानंतर आता पुढचा पुढचा जे अभंग आहे तो तो ज्ञान आणि भक्तीचा संमिश्र असा असा अभंग आहे आणि त्या ज्ञानाचं जास्त महत्व आहे. आश्चर्य या वाटे नस त्या छंदाचे कैसे दिले साचे करोनिया. पूर्ण वेदांत कळलेले असे आमचे तुकोबार आहे संत आहेत. आश्चर्य या वाटे नस त्या छंदाचे कैसे दिले साचे करोनिया. म्हणजे हे दृश्य जग जे आहे वेदांत आम्हाला असं सांगतो की ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या. आता जगत मिथ्या जर आहे तर हे तुकारामांना असं वाटतं की मिथ्या जगत आहे खरं, म्हणजे ते मला खरं वाटतंय हा चमत्कार पांडुरंगाचाच आहे. आणि ते पांडुरंगाला जाऊन विचारतात की पांडुरंगा नसत्या छंदाचे खरं तर मला भासच व्हायला पाहिजे हा, पण भास हा खरा वाटतो. हे कसं काय तुम्ही करून टाकलंय आमची गंमत काही कळत नाही. आता हे हे भक्त परमेश्वराला विचारतोय पण तो वेदांत्याकडून प्रश्न घेतोय आणि त्याची उत्तरं आपल्या ईश्वराला आपल्या 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 देवाला विचारतोय. हे हे फार वेगळा अशा पद्धतीचा संवाद केवळ तुकारामांमध्येच तुम्हाला दिसतात. आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचे कैसे दिले साचे करोनिया. दुजी अशी तव अकळ हा भाव. इतरांना कोणाला कळणारच नाही हा भाव. दुजी अशी तव अकळ हा भाव करावा तो जीव साक्षी येते. जीवाचा साक्षी करायला लागतो. हा साक्षी शब्द सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. तो ग्वाही स्वतःला स्वतःचा साक्षी करणं ही वेदांतामधली फार महत्वाची अशी अवस्था आहे. आणि ते म्हणतात नामामुळे ही अवस्था मला प्राप्त झाली. ज्ञानांना जी अवस्था प्राप्त होतात ना ते सगळं मला तुम्हाला सिद्धी प्राप्त होतील पातंजली योगामध्ये त्याही प्राप्त होतील आम्हाला. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे ज्ञान व्हायचं आहे अद्वैताचं तेही ज्ञान भक्तीमुळे होतं. असं 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 तुकाराम सांगतात. दुजी असे तव आकळ हा भाव कळणारच नाही. करावा तो जीव साक्षी येते. अख्खा जीवच साक्षीला लावायला लागतो आणि आपलं काय काय चाललंय सगळं संसार कसा चाललाय साक्षी भावानं बघायला लागतं. हा साक्षीभाव नामामुळे येतो असं मात्र भक्त म्हणतात. आणि मग ते म्हणतात एकी अनेकत्व. अनेकी एकत्व. ते एकच ब्रह्म आहे ना. ते ब्रह्माला वेदांतामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याला काय चैन पडे नाही एकट्या असल्यामुळं, म्हणून त्यानं जग निर्माण केलं आणि जीव निर्माण केले आणि खेळ बघत तो स्वतःच बसलेला आहे. तो त्याचेच सगळे भाग आहेत. त्यांचाच खेळ बघत त्याच्या पलीकडे जाऊन तो बसलेला आहे परत. एकी अनेकत्व, त्या एकातूनच हे अनेकत्व निर्माण झालंय. अनेकी एकत्व आणि अनेकांमध्ये त्याचाच धागा आहे सगळा. त्याच्यातून सगळं हे निर्माण झालंय द्वैत आणि या द्वैताला जोडणारा धागा तोच आहे. ही कशी काय गंमत केली परमेश्वरा विठ्ठला, हे कसं काय तुझं करण आहे. ज्ञानांमध्ये वेदांत्यांमध्ये ज्याला ब्रह्म म्हणतात त्या ब्रह्माच्या ठिकाणीच विठ्ठलाची स्थापना करून पांडुरंगाचं नाव घेऊन ब्रह्माच्या नावाने तुकोबा पुढे चाललेले. एकी अनेकत्व अनेकी एकत्व प्रकृती स्वभाव प्रमाणेची त्या त्याप्रमाणे तुम्ही स्वभाव केलेत आणि तुम्ही मजा बघताय. तुका म्हणे करू उगवू जाणशी कुशळ ये विषयी तुम्ही देवा. उगवू जाणशी म्हणजे हे जे कोडं काय आहे हे कोडं फक्त तुम्हालाच माहित आहे. हे कोडं सोडवायचा मला अधिकार नाही, पण हे कोडं तुमचंच आहे. आणि या कोड्याच्या केंद्रस्थानी तुम्हीच आहात. कोडंही तुम्हीच आहात, सोडवणारे तुम्हीच आहात, आम्ही कोणी नाही असं म्हणून मी तुम्हाला शरण येतो. पण कोणती कोडी घालून ठेवली आहेत परमेश्वरानं. भक्ती करता करता टाळदिंडी करता करता परमेश्वराला अगदी असे बरोबर प्रश्न ज्ञानाचे शोभतील असे प्रश्न विचारत त्याचंही परत भक्तीत रूपांतर करत करत तुकाराम असे पुढे जातात. असं हा म्हणून मी म्हटलं की हा प्रश्न ज्ञानाचे आहेत पण विचारले आहेत भक्तानं आपल्या परमेश्वराला. अशाच अर्थाचा दुसरा अभंग तुम्ही बघा. म्हणजे हा हा परत वेदांत आहे. यामध्ये कोणीही वेदांताला विचार या अभंगातले प्रश्न आहेत हे किती खरे वेदांती प्रश्न आहेत. असत नाही आता एकची मोहरा पासूनही अंधारा दूर झालो. अज्ञानाच्या अंधारापासून मी लांब गेलो. कारण का असत नाही आता एकची मोहरा. हा जो परमेश्वराचा मोहरा आहे सत्याचा मोहरा आहे त्याला मी सामोरं गेलो. म्हणजे सूर्याचा उदय झाल्यानंतर आणि जो कधी अस्तमान होणार नाही अशा भक्ती सूर्याचा उदय झालेला आहे. आता अंधार कसला, आता अज्ञानाचा अंधारच नाही.
अंधार जेव्हा केव्हा, जेव्हा सूर्य नसतो तेव्हा. आता हा सूर्य, ज्ञानाचा सूर्य असं ते म्हणत नाहीत, पण ज्ञानाचा सूर्य भक्तीच्या रूपानं आता माझ्या अंतरात उगवलेला आहे. आता 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 अंधार नाही. अस्त नाही आता एकची मोहरा, पासूनी अंधारा दूर झालो, दुरी झालो, साक्षत्वे या आलो गुणाचा देखणा. हा, हे वेदांत्यांनी 100 पैकी 100 मार्क द्यावेत असं वाक्य. साक्षत्वे, साक्षत्वे या झालो गुणाचा देखणा. हे काय आहे आपल्याकडं? विश्वाची निर्मिती कशी झाली याचा एक गुणांवर आधारित असा एक विवेचन वेदांतामध्ये, त्याचा इथे उल्लेख आहे. आपण आता ते फार बघायला नको, पण त्रिगुणात्मक असतात. आणि दत्ताचं सुद्धा वर्ण आपल्यामध्ये जे केलेलं आहे, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा. आणि हा त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती असते. प्रकृतीचा करता पण तोच आहे, करवता पण तोच आहे, तोच ती प्रकृती आहे असं सांगण्याचा तो तो प्रकार आहे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती. त्यातले त्रिगुण कोणते आहेत? तर रजस, तमस आणि सात्विक, सत्व रज तम, ह्या 3 गुणांचा समतोल जेव्हा ढळतो, तेव्हा तेव्हा विश्वाची निर्मिती होते. अशी आपली निर्मितीची कथा आहे अशी. आणि मग हे गुण जे आहेत, हे गुण प्रसवणारी गुणक्षोभिणी म्हणजे परत माया आहे असं म्हणतात. मायेला गुणक्षोभिणी असं म्हणतात. या सगळ्याचा साक्षी मी झालो असं तुकाराम सांगतात. साक्षत्वे या झालो गुणाचा देखणा. मी असा एक नामाच्या जोरावर असा साक्षत्व मला आलं की मी माझे विकार विचार तर बघायलाच लागलो, विश्वाची निर्मिती सुद्धा मला बघायला मिळायला लागली. असा मी साक्षी झालो नामाच्या जोरावर. साक्षत्वे या झालो गुणाचा देखणा, करी नारायणा तरी खरे, आठवे विसरू पडियला मागे, आले तेची भागे यत्न केले. तुझा जो बोध माझ्या वाटेला आलाय, तो बोध जगायचा प्रयत्न करतोय देवा. मागं मागं ह्याचा विसर पडला होता म्हणून जन्म झाला. आता मात्र ह्या ज्ञान जे मला झालंय ना तुझ्या नामामुळं, ह्या जन्मात सतत आठवत राहीन, आता विसर पडू देणार नाही. तुका म्हणे माझा विनोद देवासे. आता हा विनोदचा अर्थ यात जोक असा नाही आहे, पण असा एक सुखे संवाद जो असतो त्यालाही विनोद म्हणायचं आपल्याकडं पद्धत आहे. तुका म्हणे माझा विनोद देवासी, आम्ही तुम्हा ऐसी दोन्ही न हो. आम्ही तुम्हा ऐसी दोन्ही न हो याचा अर्थ 2 प्रकारे आहे. तुमच्यात आणि आमच्यात भेद नाही, आता सुखसंवाद तसाच चालू राहू दे. आणि दुसरं असं की आम्ही तुम्हा ऐसी दोन्ही न हो. तुम्हा ऐसी दोन्ही न हो म्हणजे तुम्ही कसं करता? तुम्ही निर्माण पण तुम्हीच करता, जे निर्माण झालेलं आहे ते पण तुम्हीच, ते बघायसाठी आमची निर्मिती केली ते पण तुम्हीच, सगळे तुम्हीच आहोत. आणि म्हणजे करणारा, निर्मिती भोगणारा, अशी तुमची 2 2 रूपं असतात. आमचं काय तुमच्यासारखं नाही. असं असं असा एक म्हणायचा प्रकार. आणि दुसरं म्हणजे आपण आणि तुझ्यात दुजाभाव नाही असं म्हणायचा दुसरा प्रकार आहे. पण भक्तीमध्ये तुम्हाला सांगतो, कधी तू आणि मी एकच झालो असं कधी म्हणत नाही. विठ्ठलामध्ये समाविष्ट व्हायचा प्रयत्न करतात, आम्हीच विठ्ठल झालोय असं कोणताही संत म्हणत नाही. वेदांती म्हणू शकतो अहम ब्रह्मास्मी, अहम विठ्ठलास्मी असं कधी एखादा भक्त म्हणणं मी आता विठ्ठल झालेलो आहे असं कोणीही म्हणत नाही. कारण आम्हाला ते नकोच आहे. आम्ही परत परत जन्माला यावं अशी विनंती करणारी माणसं आहोत. आम्हाला मुक्ती पण नको आहे, कारण प्रत्येक जन्मामध्ये पांडुरंगाचं आम्हाला भक्ती करायची आहे आणि पांडुरंगाचं सख्यत्व मिळवायचं आहे, ही एकमेव आकांक्षा आणि इच्छा आहे, बाकी काही नाही. त्यामुळे त्याला आम्ही मुक्ती मुक्ती नकोच असं मी म्हणतो. तर त्या त्या पार्श्वभूमीवर आता आपण ही गाणी ऐकूया 2. एक लता मंगेशकरांच्या आवाजातलं आहे, त्याचं संगीत दिलंय श्रीनिवास खळेंनी. आणि दुसरं आहे सुमनताई कल्याणपुरांच्या आवाजातलं आहे, त्याचं संगीत दिलंय कमलाकर भागवतांनी. ह्या दोन्हीमध्ये गाणं एकच आहे, त्याचे शब्द अगदी थोडक्यात मी तुम्हाला त्यात काय अवघड काहीच नाही आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. भक्तांची मुक्तीची कल्पना हीच आहे फक्त. माझं मी पण जायला पाहिजे, तुझं तू पण जायला पाहिजे असं काहीही नाही. विठ्ठला तू तुझा आणि मी तुझा भक्त, मात्र ह्याच्या पलीकडे काही नको. आणि तू माझा संगाती, इथेच मोक्ष आहे सगळा, बाकी काही मोक्ष वेगळा नाहीच आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरून या. किती सुंदर आहे बघा. चालविशी हाती धरून ये, माझा हात धरून तूच चालवतोस, म्हणजे तूच चालतोस, मी चालतच नाही. कशाचा आता एफर्टच उरला नाही, प्रयत्नच उरला नाही जगण्यामध्ये. चालो वाटे आम्ही तुझाची आधार. आम्ही चालतो पण आधार तुझा असतो. हे आम्ही आमच्या पायानं चालत राहतो, पण खरा आधार कोणाचा? तर तुझा आधार. चालविसी भार सवे माझा. माझा भार तूच घेतोस आणि मी आपला चालायचं नाटक करतो, आणि सगळा भार तूच घेतलेला असतोस. बोलो जाता बरळ करीसी ते नीट. कसं आहे बघा बरं. मी बरळ बोलतो, काहीतरी आपलं बडबड करतो खोळ्यासारखं, पण ते नीट करायचं काम तू करतोस. माझं माझं काही नाही. माझं सगळं कवित्व आहे पांडुरंगा, ही तुझीच निर्मिती आहे. माझ्या तोंडून तूच बोलतोस, कारण सतत माझ्या बरोबर तूच असतोस. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा.
चार माणसात बोलायची लाज वाटत होती. परमेश्वरा, तूच आधार आहेस, तूच सोबतीला आहेस म्हटल्यानंतर मी आता अभंग करत सुटलो, लोकांसमोर विवेचनं करतो. असं सगळं छान चाललेलं आहे, कारण सगळं तूच आहेस माझ्याबरोबर. अवघे जन मज झाले लोकपाळ. लोकपाळ ही आमच्या विष्णूचं दिलेलं विशेषण आहे. लोकांचं पालन करणार आहे, तर लोकच माझे लोकपाळ झालेले आहेत. कारण मी जाईल तिथं मला विठ्ठलच भेटतो. माझं कौतुक एखादं काहीतरी करायला लागला श्रोता, मला वाटतं विठ्ठलच माझं कौतुक करतो, विठ्ठलच माझ्या तोंडून वधवून घेतो कवित्व, आणि विठ्ठलच माझ्यासमोर बसून ऐकतो. जिथे जातो तेथे तू माझा सांगाती, विठ्ठलच माझं कौतुक करतो. अवघे जन मज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. प्राणाचे सखे झालेत माझ्या. सगळीकडे जाईल तिथं मला फक्त प्राणसखेच भेटतात, कारण निरनिराळ्या रूपात मला विठ्ठलच भेटत असतो. तुका म्हणे आता खेळतो कौतुके. असं आनंदानं मी खेळतोय. माझं जीवन म्हणजे आता खेळ झालेलं आहे. आता काही काही मला ताणच राहिला नाही. खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. आत आणि बाहेर तुझं सुख असं सगळीकडं दाटलेलं आहे. असा हा अभंग आहे. आपण दोन्ही हे ऐकूया. अ, जेथे जातो तेथे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविसी हाती धरुणिया, चालविसी हाती धरुणिया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालो वाटे आम्ही तुझाची आधार. चालविसी भार सवे माझा, चालविसी भार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, बोलो जाता बरळ करीसी ते नीट. नेली लाज धीट केलो देवा, नेली लाज धीट केलो देवा. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. झाले तुझे सुख अंतर्बाही, झाले तुझे सुख अंतर्बाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा
अवघे जन्माज झाले लोकपाळ, अवघे जन्माज झाले लोकपाळ, सोयी रे सकाळ प्राण सखे, प्राण सखे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, तुका म्हणे आता खेळतो कौतुके. झाले तुझे सुख अंतर्बाह्य, झाले तुझे सुख अंतर्बाह्य, अंतर्बाह्य. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरून या, चाल वाटे आम्ही तुझाची आधार, चालविशी भार सवे माझा. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. इथं थांबूया आपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय राम कृष्ण.